नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर इथे आपण शिळ्या पोळीपासून जबरदस्त असा नाश्ता बनवलेला आहे। पण जर तुम्ही आरके रेसिपी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशाच युजफुल रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर चला इथे व्हिडिओला सुरुवात करूया। इथे हे साहित्य घेतलं, त्याचबरोबर इथे आपण पोळी घेतलेली आहे। तर ह्या माझ्या शिळ्या पोळ्या आहेत उरलेल्या, ज्या कोणालाच खाव्याशा वाटत नाहीत। तर त्यापासून असा भन्नाट तुम्ही नाश्ता करून अगदी मला करतील असा नाश्ता बनवूया। तर इथे जिरे, मिरची, लसूण, मीठ, एक वाटी शेंगदाणे, वाटीला कमी थोडे, कोथिंबीर, कढीपत्ता, भरपूर असा कांदा घ्यायचा चिरून। कांदा घातल्याने आणखीनच आपल्या चुरम्याला टेस्ट येते। चुरमा तुकडे तुम्ही दोन्हीपैकी काहीही म्हणू शकता, पण चवीला खरंच भन्नाट लागतात। हे ज्यांनी खाल्ले त्यांना नक्कीच माहीत असेल। तर चला आपण अशा पद्धतीने पोळीचा चुरा करून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा सांगते, लक्षात आणून देते, आरके रेसिपीला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमच्यासाठी अशाच युजफुल रेसिपीज मी घेऊन येत राहील। तर इथे आपण पूर्ण पोळीचा चुरा करून घेतला, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करत जा। तर इथे आपण काय करणार आहोत, आता चुरा काढण्या अगोदर हिरवी मिरची, मीठ, लसूण, जिरे हे सर्व याचा मसाला बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला मिरची जास्त तिखट नसेल लागत तर कमी घालू शकता, किंवा जास्त तिखट आवडत असेल तर 2 मिरच्या वाढवू शकता। तर आता हे मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर मी हा मसाला बनवून घेते। इथे आपला मसाला बनवून घेतला। आता याचमध्ये आपल्याला पोळीचा चुरा घालून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा चुरा घालून घ्यायचा, यालाही छान बारीक करून घ्यायचं। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी चुरा बारीक करून घेतलेला आहे। आता त्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर पाहू शकता एवढा आपण बारीक काढलेला आहे। तर आता आपला हा मसाला असल्यामुळे हा एवढा बारीक निघला नाही। आपला जो आता निव्वळ आपण पोळीचा चुरा काढणार आहोत तो आणखीनच छान निघतो, बारीक निघतो। तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक असा चुरा बनवून घ्यायचा। पाहू शकता इथे बारीक चुरा बनवून घेतला। आता इथे मिरचीचा जो चुरा एकत्र आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं, आणि इथे थोडंसं आपल्याला जे आहे ते आपल्या चुऱ्याला पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी का बरं लावायचं, तर आपला जो चुरा आहे थोडीशी पोळी आपली सुकलेली असते, त्यामुळे कडक होतो। तर इथे अगदी हातावर थोडं थोडं पाणी घेऊन त्याला लावून घ्यायचं। इतका मऊ आणि इतका सुटसुटीत आपला जो चुरा आहे पोळीचा तयार होतो। चुरमा म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात हेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला पूर्णतः पाण्याने ओलं करायचं। जास्त पाणी घातल्यास एकदम असे म्हणजे गोळे गोळे बनतील, त्यामुळे इथे पाहू शकता जास्त पाणी नाही, अगदीच आपल्याला फक्त ओलं करून घ्यायचं आहे। जास्त पाणी ओतायचं नाही। तुम्ही पाहू शकता अगदी पोहे खायचे 4 चमचे मी इथे पाणी वापरलेलं आहे। आता इथे आपण ह्याला साईडला ठेवूया, आणि हे साहित्य आता पॅन ठेवायचं आहे गॅसवरती। इथे पॅन ठेवला, त्यामध्ये तेल घालून घेतलं। त्यामध्ये घालायची आहे मोहरी किंवा राई, तुमच्याकडे काय म्हणतात। तर इथे आपण मोहरी घालून घेतली। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे। आपल्याला सर्व म्हणजे जे पोह्याची टेस्ट आहे तीच टेस्ट आपल्याला ह्या चुरम्याची लागते। तर इथे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि कढीपत्ता घालायचा। आता इथे शेंगदाणे जे आहेत ते छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलामध्ये, त्याचीही टेस्ट भारी लागते मग। तर कांदा घालायच्या अगोदर शेंगदाणे का बरं घालायचे, तर ते तेलामध्ये छान फ्राय होतात। नंतर आपल्याला कांदाही चांगला परतवून घ्यायचा आहे। त्यामध्ये घातली हळद। आता इथे हळद आपल्याला पूर्ण तेलामध्ये कांद्यामध्ये मिक्स झाली की आपल्याला वरतून घालायचा आहे पोळीचा चुरा। तर पोळीचा चुरा पूर्ण सुटसुटीत असा घालून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता आपला सुटसुटीत असा पोळीचा चुरा आहे। जास्त वल्ला केल्यास म्हणजे तुमचा चिकट चुरा बनू शकतो, त्यामुळे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवा, जास्त पाणी लावू नका। तर इथे पूर्ण चुरा जो आहे तो आता असा छान भाजवून घ्यायचा, मस्त खरपूस भाजायचे। आता इथे कंटिन्यू हलवत राहायचं। आपली पोळी भाजलेली आहे, जास्त वेळ चुऱ्याला भाजत बसायचं नाही। इथे काही आपण कच्चा ॲटम बनवत नाहीत, आपली पोळी ऑलरेडी भाजलेली असते, किंवा आपण त्यामध्ये कांदा शेंगदाणे हे भाजूनच मगच आपण चुरा घातलाय, त्यामुळे थोडंसं असं परतलं की लगेच आपल्याला इथे कोथिंबीर घालून घेते थोडीशी वरतून। आपल्याला इथे आपण डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे। आता व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर थोडं सजवावं तर लागतंच।
तर चला अशा पद्धतीने आपण जे आहे ते चुरमा बनवून घेतला। इथे चुरमा तयार झाला। अगदी जास्त वेळ लागला नाही, 5 ते 7 मिनिटामध्ये चुरा तयार होतो पूर्ण। त्यामुळे तुम्ही झटपट असा बनवून, लहान मुलांनाही आवडतो, सर्वांना आवडतो हा चुरा। त्यामुळे मी तुमच्यासाठी ही रेसिपी बनवली। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर RK रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा। तर इथे आपण छान असं चुरम्याला सजवूया, त्याची टेस्टही मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर पाहू शकता किती सुरेख चुरमा जो आहे तो आपला तयार झालेला आहे। तर इथे आपण आता याची टेस्ट घेऊन पाहूया कसा झालेला आहे। तर आता तुम्हाला तर काही देता येणार नाही, तुम्ही असा एकदा बनवा, खा, म्हणजे तुमची ही पोळी वाया जाणार नाही। भन्नाट अशी टेस्ट झालेली आहे, त्यामुळे लाईक तर केल्याशिवाय जाऊच नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। धन्यवाद।